ज्यावेळेला आमच्या महापौराची कारकीर्द संपली त्यावेळेला 3,000 कोटी रुपये FD होती. या प्रशासकीय कालखंडामध्ये त्याच्यातले फक्त 800 कोटी शिल्लक राहिले. 2200 कोटी रुपयाची उलधन केली. कोणात रिंग करून 1 2 3 हे काम तुला, ते काम तुला, अशा प्रकारची एकेका त्याला आपण गावठी भाषेत चमचे म्हणतो. चमच्यांच्या वॉर्डमध्ये 100 कोटीची कामं, सर्वसामान्य नगरसेवकाच्याकडे 10 लाखाची सुद्धा कामं झाली नाही. महायुतीतील महत्वाचा घटक असणाऱ्या एकनाथ शिंदे यांच्यावर भाजपचे नेते आणि पर्यावरण मंत्री गणेश नाईक यांनी सडकून टीका केली. एकनाथ शिंदे यांनी UDCPR धोरण आणल्या, मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होईल अशी जोरदार टीका त्यांनी एका कार्यक्रमात केली आहे. तसंच या धोरणामुळे FSIची खैरात करण्यात आली आहे, त्यामुळे शहरांचा विचका होऊन भ्रष्टाचाराचे कुरण निर्माण झाल्याचा आरोप केला आहे. नवी मुंबईत भाजप शिवसेना युती झाली नाही. अशा वेळी महानगरपालिका निवडणुकीच्या मतदानाला काही दिवस राहिलेले असताना नाईकांच्या या आरोपाने शिंदे गटात प्रचंड अस्वस्थता पसरली आहे. या आरोपाला ते कसे उत्तर देतात लवकरच स्पष्ट होईल.